सामान्य माणूस असो की सेलिब्रिटी, फोटो सेशन म्हटलं की वेगळाच थाट असतो. विधिमंडळात आज त्याचाच प्रत्यय आला आणि एका फोटोचे किती वेगवेगळे अर्थ निघतात ते पाहायलाही मिळालं. निमित्त होतो अंबादास दानवेंचा निरोप समारंभ. त्यासाठीच्या फोटो सेशनसाठी विधान परिषदेचे आमदार जमले. पहिल्या रांगेत खुर्च्या मांडल्या गेल्या, त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज मंडळी स्थानापन्न झाली. पण शेवटच्या एका एंट्रीमुळे या फोटो सेशनची चर्चा अवघ्या महाराष्ट्रभर रंगली. पाहुयात या फोटो सेशनचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना विधान परिषदेत निरोप दिल्यानंतर लगबग सुरू झाली ती फोटो सेशनसाठी. या फोटो सेशनसाठी 10 खुर्च्या रांगेत सज्ज होत्या. वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे अजितदादा सर्वात आधी पोहोचले. खुर्च्यांवरची नावं वाचून ते स्थानापन्न झाले. अजितदादांनंतर सगळे नेते हळूहळू फोटो सेशनसाठी येऊ लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आले. बावनकुळे, चंद्रकांत दादा, नीलम गोऱ्हेही आल्या. ज्यांना निरोप द्यायचा होता ते उत्सव मूर्ती अंबादास दानवेही आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोटो सेशनला उपस्थित राहिलं पाहिजे अशी अंबादास दानवेंची तळमळ स्पष्ट दिसत होती. त्यासाठी मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना फोनवरून सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पण एकंदरीतच बैठक व्यवस्था पाहता उद्धव ठाकरे येतील की नाही याबाबत साशंकता होती. फडणवीसांच्या शेजारची खुर्ची एकनाथ शिंदेंची होती. फडणवीसांच्या आग्रहाखातर अंबादास दानवे तिथे बसले. मग एंट्री झाली विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची. राहुल नार्वेकरांसाठी अंबादास दानवेंनी खुर्ची मोकळी करून दिली. थोडासा उशीर झालेल्या एकनाथ शिंदेंच्या धावपळीमुळे फोटो सेशनला संगीत खुर्चीचं स्वरूप प्राप्त झालं. त्यांनी राम शिंदेंच्या बाजूची खुर्ची पकडली. चंद्रशेखर बावनकुळे, नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, राम शिंदे, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, अजित पवार, अंबादास दानवे, अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील अशी फ्रेम रेडी झाली. फोटोही क्लिक झाला. पण तेवढ्यात एकच गलका सुरू झाला. दानवेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंची एंट्री झाली. अनपेक्षित धक्का बसलेले सगळे मान्यवर उभे राहिले. काही जणांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केले. फडणवीसांसह ठाकरेंची सगळ्यांशी नमस्काराची देवाणघेवाण झाली. पण प्रश्न होता की उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी कुणाच्या बाजूची खुर्ची द्यायची. ठाकरे पुढे सरकत होते. उद्धव ठाकरेंसह सगळे हसत खेळत नॉर्मल होते. पण एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर अवघडलेपण स्पष्ट जाणवत होतं. ते म्हणजे एकनाथ शिंदे. ठाकरेंची स्वारी आपल्याच दिशेने येते हे पाहून राम शिंदेंचा हात पकडून खुणावताना एकनाथ शिंदेंना कॅमेऱ्यानं कैद केलं. फडणवीसांनी हात दाखवत उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फूट नव्हे तर काही इंचाच्या अंतरावर होते. सर्वांना नमस्कार करत आणि हसत हसत ठाकरे पुढे सरकले आणि शिंदेंच्या समोर आले. उद्धव ठाकरेंनी शिंदेंकडे साफ दुर्लक्ष केलं आणि ऑकवर्ड झालेल्या एकनाथ शिंदेंनी नमस्कार टाळत चष्म्याला हात घातला आणि राम शिंदेंशी गप्पांमध्ये मन रमवलं. एकाच फ्रेम मध्ये येऊनही ठाकरे शिंदेंना एकमेकांच्या शेजारी बसणं मात्र नको होतं. ठाकरे पुढे सरकल्यानंतर एकनाथ शिंदेंनी नीलम गोऱ्हेंना आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसण्याची खूण केली. नीलम गोऱ्हेंनी देखील ठाकरेंना शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. पण ठाकरेंनी गोऱ्हेंना तिथेच बसण्याची सूचना केली. तितक्यात आपल्या नेत्यासाठी अंबादास दानवे धावून आले आणि त्यांनी ठाकरेंना आपल्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. पण ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंच्या शेजारच्या खुर्चीवर बसणं पसंत केलं. मर्सिडीज वरून टीका करणाऱ्या नीलम गोऱ्हेंशी त्यांनी हलक्या फुलक्या गप्पाही मारल्या. मध्यभागी नीलम गोऱ्हे, त्यांच्या एका बाजूला ठाकरे आणि एका बाजूला शिंदे असा फोटो क्लिक झाला. सगळे नेते उठून माघारी फिरले. पण उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेले. निरोप घेण्यासाठी हात मिळवला. फोटो सेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्यात खेळीमेळीचा संवादही झाला. दुसरीकडे एकनाथ शिंदे, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकरांमध्येही गप्पा रंगल्या. फोटो सेशन एकच होतं
पण त्याचे राजकीय पदर मात्र अनेक होते. उद्धव ठाकरेंच्या एका एंट्रीनं विधिमंडळाच्या या फोटो सेशन मध्ये रंग भरला. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.